नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आत्ता वाजले आहेत सकाळचे 5:45। सकाळी लवकर उठली आणि त्याच्यानंतर मग अंघोळ वगैरे झालं, सगळं आवरलं आणि आता घेतलाय मी मुलांचा टिफिन बनवण्यासाठी। मुलांचा म्हणजे यांचा पण टिफिन मी हाच देणार आहे। तर आता मी इकडे कुकर ठेवला आहे आणि आज बनवायची आहे पावभाजी। अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी, म्हणजे जास्त तामझाम न करता सोपी अशी पावभाजी बनवते मी। तर काय, आता कुकरमध्ये मी टाकून दिले बटाटे, 2 मोठे मोठे बटाटे आणि कोबी आणि हिरवी मिरची। टोमॅटो असला तर तुम्ही टोमॅटो पण टाकू शकतात आणि थोडंसं मीठ टाकून दिलं आणि झाकण लावून घेतलं आणि 4-5 शिट्ट्या होईपर्यंत वाट पाहिली। आता करून घेत आहे मी मुलांसाठी हळदीचं दूध। मुलं उठलेले आहेत, ते आवरतायत त्यांची कामं। काल आलं होतं आमच्याकडे पाणी आणि 10:30-11च्या दरम्यान पाणी आलं, पण मग ते भरेपर्यंत वगैरे अर्धा पाऊण तास पाणी चाललं, तर मग उशीरच झाला झोपायला आणि मी जरा झोपून गेली होती। मग यांनी बंद केली मोटर वगैरे आणि सकाळी मग माझ्या मैत्रिणीचा फोन आला की पुन्हा पाणी आलेलं आहे। तर बरं झालं, अर्धा तास पाणी सापडून गेलं आम्हाला आणि पूर्ण पाणी भरलं गेलं। तर आधी मी कांदा आणि टोमॅटो छान कापून घेतलं बारीक। इकडे कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, राई, अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदे असं छान परतून घेणार आहे आता। आणि त्याच्यामध्ये मग आपले जे मसाले आहेत, चटणी, काळा मसाला थोडासा, हे सगळं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान असं कलसून घ्यायचं आहे। इकडे आता मसाले छान असे परतून झाले, त्याच्यानंतर मग मॅश केलेले आपली जी कुकरमध्ये टाकलेले इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते सगळे मी याच्यात टाकून घेतले फोडणीमध्ये आणि त्याच्यानंतर वरतून टाकला आहे मी पावभाजी मसाला। झालं आवरून केशव? चला आता मुलं गेली शाळेमध्ये, आता आमचा चहा घेऊन घेतो मी। आता उठलेले केशवचा पप्पा।
तर आता माझी शांतपणे मस्त देवपूजा आणि स्मरण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं बाकीचं क्लिनिंग आपण करून घेऊया. तर आधी मी इकडं बेडरूममधले बेड, तिथले बेडशीट वगैरे जे काही असेल ते झटकून दुसरी बेडशीट टाकणं वगैरे हे काम आधी करते मी. कारण मग ते बेड असा अस्ताव्यस्त पडलेला असतो ना, तर आळशीसारखा खूप वेगळा वाटतो मला. त्याच्यामुळे मी आधी ते व्यवस्थित क्लीन करते. आणि माझी एक सवय आहे झाडण्याची किंवा असं की प्रत्येक वस्तू मी बाजूला सरकवून उचलून वगैरे त्याच्या खालचं दिवसातून एकदा, म्हणजे सकाळची झाडझूड जेव्हा होते ना तेव्हा. संध्याकाळची झाडझूड ठीक आहे, पार्लरमध्ये क्लायंट वगैरे असतात किंवा मग मुलं असतात घरी, काही असतं तर त्यावेळेला मग मी असं आवरून घेत असते पुढचं. कारण सकाळी व्यवस्थित एकदम नीटनेटकं क्लीन केलेलं असतं मी, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नसतं. कारण मी दुसऱ्या दिवशी सकाळी अजून पुन्हा क्लीन करणारच असते. म्हणून संध्याकाळी मी एक फक्त पुढचा हात फिरवते आणि सकाळी असते ना ती मग डीप क्लिनिंग असते माझीवाली. असं सगळ्या वस्तू उचलून वगैरे असं छान स्वच्छ करते घर. आणि सकाळच्या झाडझूडला आणि सगळं पुसायला वगैरे मला साधारण 1 ते 1.5 तास लागून जातो. पण मग तो पूर्ण वेळ मी एकदम मनापासून देते. पूर्ण क्लिनिंग व्यवस्थित करत असते. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल किंवा मग काही गोष्टी मी सगळ्याच अशा शेअर नाही करत. बाकीचं बरंचसं मी कट करून टाकते किंवा मग फास्ट करून टाकते. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त कट केलेलं नाही आहे. कारण 2-3 दिवसापासून काही ताईंच्या कमेंट येत आहेत की मोठा व्हिडिओ बनवा, थोडा मोठा व्हिडिओ, तेव्हाच तुमचा व्हिडिओ संपून जातो वगैरे असं काही. म्हणून म्हटलं चला आज थोडासा मोठा व्हिडिओ बनवून बघते. कसा रिस्पॉन्स येतो मोठ्या व्हिडिओला पण ते पण बघते. म्हणजे मी कसा विचार करते की जो आपला छोटा व्हिडिओ त्यालाच एवढे व्ह्यू येत नाही आणि मग इतका मोठा व्हिडिओ बनवून काय करायचं म्हटलं. आधी छोटे व्हिडिओंनाच व्ह्यूज येऊ दे, सगळे जर व्ह्यूअर्स वाढले त्याच्यानंतर मग मोठे व्हिडिओ पण टाकत जाऊ, असं मी विचार करत होती. पण जरा ठीक आहे, आता हा व्हिडिओ मी थोडा मोठा बनवलेला आहे. तर घरं झाडून झाले माझे, मागचा पोर्च वगैरे झाडून झाला आणि त्याच्यानंतर आता ही बाहेरचा जो पोर्च आहे तो मी छान क्लीन करून घेणार आहे. तर आता इकडं पुढच्या दारी मी बाहेर निघाली. मग अजून आमच्या कॉलनीमधल्या काही मैत्रिणी जर बाहेर असल्या तर मग थोड्या 5-10 मिनटं गप्पा होऊनच जातात. आमची कॉलनी इतकी छान आहे नाही तर म्हणजे आपण एखाद जण बाहेर निघालं की लगेच दुसरी बाहेर येते, लगेच तिसरी बाहेर येते. अशा बरोबर 5-7 मिनटाचा आम्ही वेळ काढून घेतो आणि थोड्या गप्पा करून घेतो. तर माझी पावभाजी झालेली आहे आणि पाव पण बाकीचे शेकून मी मुलांना देऊन दिले. पण आता मी करते आहे पराठे. कारण यांना ना पाव बिलकुल आवडत नाही, ते कधीच पावभाजीसोबत पाव खात नाही. तर त्यांच्यासाठी मला हे असे पराठे करावे लागतात. तर ते तुम्ही त्याच्यामध्ये कणिकमध्ये थोडंसं मीठ आणि तूप टाकून घ्यायचं, मस्त छान मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग असं त्रिकोणी पराठा लाटून घ्यायचा आणि मग वरतून तूप टाकून शेकून घ्यायचं. खूप छान पराठे लागतात हे पावभाजीसोबत. काढून ठेवा, धुते मी आता. कुठं आला तो? आधी भिजवत घालून ठेवली मी, अर्ध्या तासात धुवून टाकले. काय आहेत ते कपडे काढून ठेवा. तर आता वाजले आहेत साधारण 9 आणि 7:30ला मुलं गेले आणि 9 वाजता हे चालले जातात ऑफिसला. त्यांचा टिफिन दिला, त्यांनी नाश्ता वगैरे केला, ऑफिसला ते निघाले. आणि त्याच्यानंतर मग मी आता हे घरं पुसून घेणार आहे. सगळ्यात आधी मी इकडं बाहेरचा पोर्च आणि पायऱ्या वगैरे पुसून घेते. आता सध्या ना हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि हे गाड्या किंवा मग चप्पल वगैरे यांची ना सगळी माती लागून ह्या पोर्चवर ना खूप जास्त असं शिळशिळ होऊन जातं म्हणजे. आणि ते मला खूप वेगळं वाटतं, त्याच्यामुळे मग मी अशी पुसून घेत असते.
वाजले आहेत 2 आणि माझे सगळे कामं झाले. आता कृष्णा केशव यांचं जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आता म्हटलं भांडे आणि किचन आवरून घेते आणि त्याच्यानंतर त्यांना ट्युशनला सोडायला जावं लागेल. तर चला मग आपण आपल्या कामांना सुरुवात करूया. इकडं हे कपडे पण सुकतायत आपले छान. बोलायचंय का तुला? बस आता हे आलेत आपले चिल्ले पिल्ले. कृष्णाचं जेवण झालंय, केशवचं बाकी आहे आणि माझे कामं झालेत. पा इकडे कपडे धुवून झालेले आहेत आणि आता फक्त किचन ओटा आणि भांडे राहिलेत आवरायचे, तेवढे आवरते. गॅस ओटा पण पुसायचा राहिलाय. तर चला मग आपण सुरुवात करूया पुढच्या कामांना. दोन्ही मुलं क्लासला गेली आणि बारीक बारीक पाऊस येत होता आणि बघा तुम्ही कॉलनीमधली मुलं कशी एन्जॉय करत होती. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर आता इकडं झालेत माझे भांडे सगळे आवरून, किचन ओटा पण क्लीन झालेला आहे आणि भांडे तुम्ही बघताय. कालच्या भांड्यांचं टोपलं मी उचलायला लागली. काव्या मला बाहुबली म्हणत होती. आज तर माझ्याकडून तितकं पण उचललं जाणार नाही आणि सिंक वगैरे सगळं क्लीन झालं. तर दुपारी माझं सगळं आवरून झालं. त्याच्यानंतर मुलांमध्ये वेळ घालवला, काही मैत्रिणींसोबत गप्पा वगैरे केल्या आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:45 आणि बाहेरचं तुम्हाला मी आमच्या इथलं वातावरण दाखवते. खूप सुंदर आज संध्याकाळ आहे, म्हणजे रोजच असते पण आज आहे ना मस्त वाटतंय. झाडांची पानं हलतायत, त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल हवा येते मस्त असं. आणि हा आहे आमच्या इथला संध्याकाळचा व्ह्यू. तुमसे बडा कहा कोण कन्हैया. हे पहा मी मागे हे झाड लावलेले, याला किती फुलं. कृष्णा पहा मस्त अभ्यास करते आणि तुम्हाला तिची हँडरायटिंग दाखवते. मी दाखवते बेटा, आमच्यासोबत शेअर करते सगळ्यांना. दाखवते का? चला मी दाखवते तुम्हाला. दिसते का? मग दिसेल ना. हे पहा कृष्णाची हँडरायटिंग कशी आहे, कमेंट मध्ये नक्की सांगा तिची हँडरायटिंग कशी असं. ठीक आहे. तर चला आता वाजलेत संध्याकाळचे म्हणजे 7 वाजलेत. आता इथं बसलो आम्ही जरा वेळ आणि आता चालू आहे कृष्णाचा अभ्यास सुद्धा, तुम्हाला दाखवलं. आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करूया. तर आज मस्त मेथीच्या दशम्या बनवायच्या आहेत आणि ती आता कणिक मळून ठेवते मस्त, मेथी वगैरे धुवून स्वच्छ. आणि जेव्हा सगळेजण जेवायला बसतील त्यावेळेला मग गरमागरम मेथीच्या दशम्या मग सगळ्यांना वाढेल. आणि हे तर मंथ एंडिंगमुळे उशिराच येतील. आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे तर त्यांना खूप उशीर होईल, तर त्यांना तेव्हा बनवून दिलं. आधी मुलांना आणि पप्पांना वाढून देईल, त्यांचं जेवण होऊन जातील मग लवकर लवकर. आणि अजून एक गोष्ट जी तुमच्यासोबत बोलायची होती की तुमचा असाच सपोर्ट राहू द्या मला. खूप छान छान कमेंट आल्या आहेत कालच्या व्हिडिओला आणि त्या कमेंट्समुळे मला असं वाटतं की आपण टाकत राहू व्हिडिओ. एका ताईंची कमेंट होती की व्ह्यूज खूप कमी आहेत असं. तर हो ना, खूप कमी आहेत व्हिडिओ. माझे जे सबस्क्रायबर्स आहेत त्याच्या याच्याने तुलना जर केली आपण तर खूप कमी व्ह्यूज येतात आपल्याला. पण मग त्याच्यात चुकी माझी पण आहे. मी मध्येच व्हिडिओ टाकते, मध्येच 5-6 महिने 3-4 महिने व्हिडिओ येत नाही डेली व्लॉग आणि मध्येच टाकायला लागते. मग ते कसं असतं म्हणजे जे पाहणारे असतात, जे व्ह्युअर्स असतात त्यांना असं वाटतं ही काही व्हिडिओ आता टाकत नाही, मग ते सोडून देतात आणि म्हणजे वाट पण बघत नाही आणि पुन्हा आपल्या चॅनलवर येऊन पण बघत नाही. त्याच्यामुळे पण कदाचित असं होऊ शकतं असं मला वाटतं. ते नसतं का एखाद्या दुकानावर जेव्हा आपण जातो आणि त्या दुकानावर नेहमी ते दुकान जर बंद असलं तर आपण दुसऱ्या दुकानात चालला जातो आणि जे काही वस्तू घ्यायची ते आपण तिथून घेऊन घेतो आणि मग पुन्हा असं आपण काय विचार करतो की अरे जाऊ दे, हे दुकान नेहमी बंदच असतं, जाऊ दे या दुकानावर काय आपण जाऊ नको आता. आणि असं माझं झालंय असं मला वाटतं.
तर आत्ता तर दुकान बंद नाही करायचं आहे, मला दुकान चालूच ठेवायचं आहे आणि असेच व्हिडिओ टाकत राहायचे आणि तुमच्या सोबत राहायचं आहे कायम. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.